राज ठाकरेंनी सहकुटुंब मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। सुमारे 2.5 तास मातोश्रीवर स्नेहभोजनाचा कार्यक्रम। शेतकरी कर्जमाफीवरून खासदार अमर काळेंचा संताप। किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर कर्जमाफी करणार? खासदार अमर काळे यांचा सरकारला सवाल। आमच्या पुढाऱ्यांना सगळे शिव्या देतात। दुष्काळ पडला तरी शिव्या, नाही पडला तरी शिव्या। ज्याला शिव्या ऐकता येते त्यांना आमदार व्हावं, नाही तर आमदार होऊ नये। गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे। फडणवीसांनी आता तिसरा डोळा उघडलाय, तर पोलिसांना कारवाईसाठी सक्त आदेश। मंत्री गिरीश महाजरांची माहिती। अशोक चव्हाणांचं भाषण सुरू असताना गोंधळ। लोकस्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घातला गोंधळ। आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करा, लोकस्वराज्य संघटनेची मागणी। काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या। मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष। सरकारकडून आदिवासी, ओबीसी आणि मराठा समाजाचा विश्वासघात। काँग्रेसच्या नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा। रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये कोर्टाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरन्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन। दिवाणी आणि फौजदारी नूतन इमारतीचं करण्यात आलं उद्घाटन। आमदार संग्राम जगतापांना पक्षाची नोटीस। वादग्रस्त विधानामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संग्राम जगताप यांना पाठवली नोटीस। आगामी निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती। महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना दारं खुली। सहकार खात्याचं नाव आता स्वाहाकार खातं करा। सदाभाऊ खोत यांची सहकार मंत्र्यांवर टीका। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्याचा करण्यात आला निषेध। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सर्वसाधारण सभा। शाळेतील प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शाळेची वार्षिक सभा। युतीचे सर्व अधिकार हे जिल्ह्यांना। जिथे जिथे युती शक्य आहे तिथे युती। एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तर टोकाची टीका करू नका। स्वबळावर लढावं ही कार्यकर्त्यांची मागणी। आगामी निवडणुकीसाठी युती संदर्भात देवेंद्र फडणवीसांच्या पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना सूचना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर। मोदी आणि जे.पी. नड्डांच्या नेतृत्वामध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज महत्त्वाची बैठक। ठाकरेंनी भोपळाच दिला ना, नारायण कुचेंचा राऊतांना सवाल। ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी 1 रुपयाचं देखील काही केलं नाही। आमदार नारायण कुचे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका। ठाण्यामध्ये उद्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रितपणे मोर्चा। दररोजची वाहतूक कोंडी, पाणी टंचाई प्रश्नी मोर्चा। बेकायदा बांधकामं आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आता एकत्रितपणे एल्गार। बुलडाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं मेळाव्याचं देखील आयोजन। कबूतरखाने असावेच असं संविधानामध्ये आहे का? जैन समाजाच्या सभेनंतर संजय राऊतांचा सवाल। लोढांकडून घेतलेल्या जिमखान्यामध्ये कबूतरखाना सुरू करावा, राऊतांचं जैन समाजाला आवाहन। गुंडासोबत राजकीय नेत्यांचे फोटो कसे असतात? राजकारण्यांना दहशत निर्माण करून राज्य करायचंय। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल। परभणीच्या जिंतूरमध्ये भाजपच्या वतीनं घरगुती उपयुक्त वस्तूंचं वाटप। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वतीनं शेकडो महिला आणि पुरुषांना स्वयंपाकघरातील गृहोपयोगी भांड्याचं किट वाटप। भाजप धर्म आणि देवळांचं राजकारण करतंय। आरएसएसच्या माध्यमातून धर्म, देवळातून राजकारण या धंद्यालाच प्रबोधनकारांनी विरोध केला होता। सामनाच्या अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक। एसआरएच्या संदर्भात सर्व प्रश्न सोडवण्यासाठी बैठक। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये बैठकीचं आयोजन। शेतकरी कर्जमाफीवरून खासदार अमर काळेंचा संताप। किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर कर्जमाफी करणार? खासदार अमर काळे यांचा सरकारवर निशाणा। ते काय बोलतील त्याचा नेम नाही। ओवेसींवर आकाश फुंडकर यांची टीका। मंत्री आकाश फुंडकर यांची जीभ घसरली। नाशिक सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाई। भाजपचे नेते सुनील बागोल यांच्या पुतण्याला अटक। अजय बागोल आणि पप्पू जाधवसह एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सर्वसाधारण सभा। शाळेतील प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा करणार सत्कार। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना काय दिलं? ठाकरेंनी भोपळाच दिला ना, नारायण कुचेंचा राऊतांना सवाल। भाजप धर्म आणि देवळांचं राजकारण करतंय। आरएसएसच्या माध्यमातून धर्म, देवळातून राजकारण, सामनातून भाजपवर हल्लाबोल। शरद पवारांनी बोलावली साखर कारखानदारांची बैठक। राज्यभरातील साखर कारखान्यांचे चेअरमन बैठकीला उपस्थित राहणार।
आज शिवभोजन संघटनांच्या महिला संचालकांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट. पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढते हे दुर्दैव असल्याचं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर सुळेंची टीका. अकोल्यातील ओबीसी कार्यकर्त्याचे आत्महत्या प्रकरण. पंकजा मुंडे यांनी फोनवरून साधला मृतकाच्या पत्नीशी संवाद. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून सहवेदना व्यक्त. ठाण्यामध्ये सोमवारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रितपणे मोर्चा. दररोजची वाहतूक कोंडी, पाणी टंचाई प्रश्नी मोर्चा. बेकायदा बांधकाम अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात इल्गार. दादा भुसे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे घनिष्ठ संबंध. मंत्री गिरीश महाजनांचा टोला. हे सरकार बेमानीनं निवडून आलं. सरकारच्या विरोधात बोलणं म्हणजे नक्षलवादी घोषित करणं. सरकार निजाम इंग्रजांच्याही पुढे जाऊन वागतंय. काँग्रेसच्या नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा. 69व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी चंद्रपूर दीक्षाभूमी सज्ज. थायलंड येथून प्राप्त 16 फूट उंच अभय मुद्रेतील बुद्ध रूपाचं दर्शन घेता येणार. संध्याकाळी मुख्य सोहळा आणि रात्री बुद्ध धम्म गीतांचा कार्यक्रम देखील पार पडणार. छत्रपती संभाजीनगरची महसूल कार्यपद्धती राज्यभरात लागू. राज्यातील महसूल प्रशासनातील सुधारणा प्रक्रियेतील ऐतिहासिक पाऊल. छत्रपती संभाजीनगरसाठी ही अभिमानाची बाब. जागतिक अंडी दिनी नागपूरमध्ये 5000 अंड्यांची भुर्जी. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम. तर 5000 पेक्षा अधिक लोकांनी घेतला भुर्जीचा आस्वाद. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते मराठा वऱ्हाड दूध उत्पादक दूध शीतकरण केंद्राचं उद्घाटन. भैरवनाथ शुगर लिमिटेडच्या चेअरमनपदी पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंतांची निवड. ऊस शेतीचं नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार अनिल सावंतांचं वक्तव्य. डोंबिवलीमधील भजन भवनाचं लोकार्पण. भजनी मंडळाची प्रतीक्षा संपली. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते लोकार्पण. मालेगावातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या 3 शिक्षण अधिकाऱ्यांवर आता निलंबनाची कारवाई. पंढरपूरच्या विठ्ठलचरणी 1,22,000 रुपयांचा सुवर्ण तुळस हार अर्पण. जगद्गुरू विठोबा महाराज सद्गुरू विठोबा महाराज चातुर्मासे गुरुभक्त परिवाराच्या वतीनं अर्पण. सोलापूरच्या बार्शीमध्ये अतिवृष्टीग्रस्त 1200 नागरिकांना जीवनावश्यक किटचं वाटप. पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीमध्ये किटचं वाटप. तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 वाजता खुलं होणार. 14 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान पहाटे 1 वाजता चरण तीर्थ. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गर्दीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय. मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथ मंदिराला दिली भेट. अंबानींकडून बद्रीनाथ मंदिराला 5 कोटींचं दान. HSRCमुळे एकल पालक आणि अनाथ बालकांची दिवाळी होणार गोड. तर दिवाळी दान महोत्सवात दिवाळी किटचंही वाटप. रंगाई प्रस्तुत. रंगात रंगली दिवाळी. दिवाळी पहाटच्या आनंद सोहळ्याला 21 वर्षांची परंपरा. यंदा वाशी, बोरिवली, मुलुंड आणि ठाणे या 4 शहरांमध्ये हा सोहळा साजरा होणार. सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला. फोर्ब्स इंडियाची यादी प्रसिद्ध. अंबानी अदानी नंतर 3ऱ्या क्रमांकावर. डिजिटल युगामध्ये मुली सर्वाधिक असुरक्षित. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता. कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू. केंद्र सरकारकडून आता मार्गदर्शक सूचना देखील जारी. सोनं 2,600 रुपये तर चांदी 4,000 स्वस्त. सोनं चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक. हिंगोलीमध्ये गुंगळपिंपरी झेडपी शाळेला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या. पैठणमध्ये इच्छुक उमेदवारांचंच नाव मतदार यादीतून वगळलं. नाव वगळण्यासाठी अर्ज केला नसतानाही घडला प्रकार. नाव अचानक गायब झाल्यानं नगरपालिका प्रशासनाला निवेदन. तक्रारदारानं चौकशीसाठी दिलं होतं निवेदन. मालेगावच्या अंगणवाडी शाळेमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार. अंगणवाडीमधील कामांच्या नावावर लाखो रुपये लाटले. विद्यार्थ्यांनाही निकृष्ट दर्जाचा पोषण आहार. भंडारा जिल्ह्यातील मासळ ते बेलाटी मार्गाची दुरावस्था. प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची प्रवाशांची मागणी. विविध मागण्यांसाठी 13 ऑक्टोबर पासून राज्यातील एसटी कामगारांचं तीव्र आंदोलन. आंदोलनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि सदस्यांचाही सहभाग. भंडाऱ्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मिरवणूक. डोक्यावर कलश घेऊन महिला मिरवणुकीमध्ये सहभागी. वाशिम शहरातील जुन्या
IUDP परिसरामध्ये नाल्याची स्वच्छता, परिसरातील दुर्गंधीची दखल घेत नगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता करण्यात आली। मर्सरीजचा विक्रीचा रेकॉर्ड, नवरात्रीमध्ये 2500 गाड्यांची विक्री। बीडमध्ये वंजारी समाजाचं आंदोलन, वंजारी समाजाचं एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, मागणी मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा दिला इशारा। साताऱ्याच्या सासवड्यातील विद्यार्थिनीच्या हत्येचा मराठा क्रांती मोर्चानं केला निषेध, आंदोलनाच्या दरम्यान मुलीला श्रद्धांजली वाहत आरोपीला तत्काळ अटक करण्याची आणि फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं विराट बेमुदत आंदोलन, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, 36 जिल्ह्यांतून तरुणांचा आंदोलनामध्ये सहभाग। हडपसरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचरा डंपिंग, पाठपुरावा करूनही पालिकेकडून दुर्लक्ष, 3 दिवसामध्ये कचरा साफ करा नाही तर रस्त्यावरती उतरू, शिवसेनेच्या नाना भानगिरे यांचा आयुक्तांना इशारा। अहिल्यानगरमध्ये जन आक्रोश मोर्चा, मोर्चाला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, सागर बेग यांच्यासह विविध हिंदू आणि दलित संघटनांचे पदाधिकारी उपस्थित। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये रस्ता रोको आंदोलन, आंदोलकांकडून भारतीय संविधान जिंदाबाद अशी घोषणाबाजी, आंदोलनामध्ये अनेक नागरिकांचा सहभाग। जालन्यामध्ये माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मध्यस्थीने पत्रकारांचं उपोषण मागे, मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन योग्य न्याय मिळण्याचं दिलं आश्वासन। अकोल्यामध्ये अपहरण झालेल्या अल्पवयीन नातीसाठी आजीचं आमरण उपोषण, न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, आजीबाईंनी घेतला पवित्रा। पिकांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी, तसंच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी जालन्यामध्ये धुळे सोलापूर महामार्गावर दुनगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन। जैन समाजाच्या सभेनंतर आम्ही नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा पत्नी आणि भावाविरोधात केलेला 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा सरकारनं फेटाळला, सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्यानं उच्च न्यायालयानं दावा फेटाळला। कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक आणि राजारामपुरी परिसराला जोडणाऱ्या परीख पुलाला लाईट लावा, पादचाऱ्यांची मागणी। बीडच्या मुर्शिदपुरामध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह थांबवला, माहिती मिळताच बाल कल्याण समिती, पोलीस कर्मचारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या मदतीनं विवाह थांबवण्यात आला। कोल्हापूरमध्ये नशामुक्त रॅलीला 5,000हून अधिक नागरिकांचा प्रतिसाद, तर रन अँड वॉकचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं यशस्वीपणे आयोजन। शिवसेनेकडून 5,000 नागरिकांना दिवाळीचं साहित्य वाटप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं अंबरनाथ येथील गरजू नागरिकांसाठी उपक्रम। सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई, अंबोली सावंतवाडी मार्गावर बनावट दारू आणि XUV कार असा एकूण 11,67,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त, 2 जणांवर गुन्हा दाखल। रवींद्र धंगेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू, सरकारनं कायदा सुव्यवस्था सुधारण्यावर लक्ष द्यावं, रोहित पवारांचा सरकारला टोला। घरी वाद मिटवण्यासाठी बोलावून 10 जणांकडून हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू, तोरबेतील APMC परिसरातील ही संपूर्ण घटना। रोहित पवारांच्या आजूबाजूला शेकडो गुन्हेगार, 2019 मध्ये रोहित पवार, निलेश घायवळच्या मदतीने आमदार पडळकरांचे रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप। सबकाळांकडून वारंवार फडणवीसांची तुलना गोडसेंसोबत, फडणवीस शांत डोक्यानं जातीमध्ये भांडणं लावतात, ज्याप्रमाणे गोडसेंनी शांत डोक्यानं हत्या केली अगदी त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस सुद्धा भांडणं लावतात, हर्षवर्धन सबकाळांचं विधान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।